जनावराकडे गेलोय तवर तुम्हाला सांगतो त्या गड्यानं सगळं रुटरून टाकलंय. काय त्याला अक्कल आहे का काय? राव गेल्या बारी मी रोटारलं होतं आणि आता पेरायचं म्हणलं तवर यानं डबल रोटारलं. हा लगा सगळं दाणं तू खातोय. माझ्या वाटणीला काय ते राहू दे लागा. थोडी तर अक्कल पाहिजे, मेंदू पाहिजे. गेल्या बारीनं आपल्या भावानं रोटारलंय, आता ती पेरणार आहे. पावसामुळं थांबलं होतं, रोटारलं आणि पेरायचं त्या वक्ताला पावसानं घातला धुमाकूळ आणि तेवढ्यात तण आलं भरपूर. मग आता ह्या 1-2 दिवसात मी रोटरून पेरणार होतो. त्याच्यासाठी मी ज्वारी पण आणून ठेवली होती आणि ही वाघ कालपट्ट्या मी जनावरं हिंडवायला गेलोय तवर रोटरून टाकलं. अरे तू किती पण रोटार पण पेरणार मीच पेरणार आहे. सगळं एकट्यालाच पाहिजे आणि मी काय उचलावा आलेला माणूस आहे का? हा थोडी तर लाज पाहिजे तुला. आपल्या भावाचं कष्टाचं खातोय, लाज वाटली पाहिजे. कारण मी एवढ्या मेहनतीनं दगड इचली, कष्टानं ते रोटरलं, मी पैसे खर्च केला आणि आता पेरायच्या मुहूर्तावर रोटरायचं निमित्त करतोय. म्हणजे तुला माझं रान बळकवायचं नाही. सरळ सरळ मला आता वाटण्या करून 2 सगळ्या तुकड्याची ती आणि मग तुझे इशाचं तू पेर. लगा गप बसावं कुठंपर्यंत. गप बसायला पण मर्यादा असते. कसं असतं, एकदा सहनशक्तीचा जर अंत झाला तर काय परिस्थिती होती तुला माहीत असेल. त्यामुळं मला काय तू त्रास देऊ नको. माझ्या ईशाचं तू काल रोटारले ना, रोटर गप बसायला. आता मीच पेरणार आहे. तुला रोटरायला कोणी सांगितलं होतं? माझं तुझं कंबरभर तण येऊ नाहीतर पडा करा. तुझी फिकीर काय? म्हणजे माझं शात तुला बळकवायचं आहे असंच मला दिसते. मेला का म्हणतो कुठं आपला भाव आहे, कुठं तंडत बसावं. तुला का मग जास्तच करायला लागले. तू वाकड्यात शिरू नको. तू वाकड्यात जर शिरला तर सरळ करायची ताकद आता माझ्यात आहे. मी गप बसतो, शांत बसतो, याचा तू फायदा घेऊ नको. अजिबात ट्रॅक्टर बोलवायचा नाही पेरायला. कारण का मी ट्रॅक्टर पेरणार आहे. ट्रॅक्टरने मीच पेरणार आहे. मी बिया आणून ठेवलंय. एवढं बियाणं मुलकाचं मी आणलंय. आज मुलकाचं बियाणं महाग आहे. एवढ्या महागाचं बियाणं मी आणलंय आणि तू पेरायला पळतोय. कळलं पाहिजे लागा. हा तुला सांगून कसं काय फरक पडत नसेल रे. हा पण सगळं कळतंय. पण मनाचा कारभार चालू केलाय. पचणार नाही तुला. माझ्या कष्टाचं तुला पचणार नाही. लोका खरीप हंगामाचं पीक पण तू आज लुबाडलं आणि आता रब्बी हंगामाचं पीक सुद्धा तूच लुबाडायला चाललाय. तू माणसातला नव्हेच, ते जनावर बरं.
आपल्या दारापडनं जर एखादं कुत्रं चाललं आणि हाडूक घेऊन चाललं तरी हाड हाड म्हणलं तर ती कुत्रं हाडूक टाकून जातं. तुला का किती वेळा सांगितलेला का मी पेरणार आहे, मी रुटून ठेवलेलं राहणार, आता अजून मी डबल रोटारणार आहे. या पावसामुळं अति पावसामुळं सगळं कंबरभर गवत आलं होतं. मी ट्रॅक्टरवाला सांगितला होता ती आज येणार होता, तोवर तू कालच कारभार करून बसलाय. म्हणजे तुला साध्य काय करायचंय? तुला फक्त भावाची प्रॉपर्टी हडप करायचं ध्येय, पण भावाची प्रॉपर्टी हडप करून तुला पचणार नाही. माझ्या कष्टातलं पै ना पै मी साठवून ठेवलेलं आहे. गेल्या बारी मी स्वतः पदरनं 5-6 तास रोटरलंय आणि तू आता आयत्या बिळात नागोबा होतोस. तुला कळलं पाहिजे, पण तुला सगळं कळतंय, पण तू बायकोचं ऐकून काल तर रोटर घेऊन गेला, ती पण माझ्या परस्पर आहे. तुझ्या बायको तुझं कान भरती, इतके दिवस कसा गप बसणार? म्या रोटरला गेल्या बारी म्हणल्यानंतर मीच पेरणार ना रोटर उठून. बायको कान फुकतीये आणि तू पुढं पळतोय. धंदा बंद कर. तुझ्या ईशाचं पेरत बस, घरा बसलं नाटकं करू नको. ट्रॅक्टरवाला आता मी बांधाच्या आत सुद्धा येऊ देत नाही, कारण का ती सगळी शेती मी आता पेरणार आहे. तुझा हंगाम संपला आता. तू आता टाळ्या वाजवत बस, बायकोचा ऐक आणि टाळ्या वाजवत बस. अर्धी काल जलामलेली पुनमी तिचा ऐकत बसलाय आणि भावाच्या प्रॉपर्टी डल्ला मारायला शिकलाय. पचणार नाही तुला, अजिबात पचणार नाही. माझं कष्ट आहे. मी दगड हेचली, ती रात्रीचा दिवस करून मी दगड हेचली. रानात एक दगड ठेवला नाही मी, ते सगळी दगड मी हेचून काढली. आणि तू स्वतःला काय शहाणा समजतो का? तू आता घरीच बसायचं गपचीप, माझ्या नादाला लागायचं नाही. माझ्या नादाला लागला तर आता तुला शिंगावर घेतल्याशिवाय सोडणार नाही. दुसऱ्यानं शेत नांगरलं, रोटारलं, त्याच्यावर मालक व्हायला तू चाललाय. मालक व्हायचं स्वप्न बघू नको. स्वतः मेहनत कर की, आणि जिथं पडीक क्षेत्र आहे तिथं पेर की. रानात बाजरी ठेवली तिथं काढत बस की. माझ्या रानावर डल्ला मारायचा चाललाय, तुला पचणार नाही. मी लागा कुठं ग बसतो तिच्या नादाला लागा म्हणून ती नाटकच करायला लागलाय. पण आता तुझी नाटकं महागाईत पडणार आहे, लक्षात असू दे. असंच कायम बायकोच ऐकत बस.